जगाच्या कानाकोपऱ्यातून आम्ही घेऊन आलो आहोत वनराईची वाणी. मी प्रज्वल कदम, एक पर्यावरण प्रेमी आणि विद्यार्थी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. या पॉडकास्टच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला वन्यजीव संरक्षण आणि संशोधनाच्या विश्वात घेऊन जाणार आहोत. मालवणचे निसर्ग सौंदर्य, मनाला प्रसन्न करणारा व तितकाच शांत समुद्र किनारा, किनाऱ्यावर लागलेल्या होडी, दूरवर दिसणारा सिंधुदुर्ग किल्ला आणि तिथली माणसं व संस्कृती खरंच मनाला भारावून टाकते व आपला तिथल्या मातीशी संबंध जोडून देते. याच मातीशी घट्ट संबंध असलेली व्यक्ती म्हणजेच कौस्तुभ वार्डे आपल्यासोबत संवाद साधणार आहेत. कौस्तुभ वार्डे मरीन बायोलॉजिस्ट आणि सर्टिफाईड डायव्हर असून त्याने मालवणच्या मच्छीमारांसोबत जवळचं नातं जोडलं आहे. तर खूप धन्यवाद कौस्तुभ, तू तुझा वेळ देऊन आज सहभागी झालास. थँक्यू. सो पहिले आम्हाला जाणून घ्यायचं की तुझा आतापर्यंतचा प्रवास कसा होता. तुझ्या घरातून तुला कसा सपोर्ट मिळाला किंवा तुझे मित्रमंडळी कसे होते, लाईक त्यांच्याकडून तुला किती सपोर्ट मिळाला. हो, जर्नी माझी ती फारशी म्हणजे अप्स अँड डाऊन्स नव्हत्या जर्नीमध्ये. जे ओके. जसे बाकीच्यांची असते की खूप परिश्रम होते आणि खूप अप्स अँड डाऊन होते, असं माझ्यामध्ये कधी नव्हतं. ओके. आणि नाही कधी म्हणजे मी असं खूप असं म्हणजे गुड स्टुडंट होतो मी कधी असं रँकिंग मध्ये. मी नेहमी वा वा वा. 8-9 मध्ये असं. आणि मला कधी असं रँकचं नव्हतंच. मला फक्त होतं की एक्झाम पास करायची आहे मला. सो आपण जसं ओके. बोलतो की एक म्हण आहे आपल्याकडे की अपयश ही यशाची पहिली पायरी असते. हा तर हा. तर तो एक टर्निंग पॉईंट होता माझ्या लाईफ मध्ये जेव्हा मी 12th फेल झालेलो. ओ. ओके. हा. आणि त्यावेळेला माझे 3 सब्जेक्ट गेलेले. हम्म. सो एक वर्ष मी घरी होतो आणि मग घरी मी बघितलं आहे बाबा किती मेहनत करतात आपल्यासाठी. तो जर का ते 100% देत आहे तर आपण आपल्याला का नको ट्राय करायला. बरोबर. सो नेक्स्ट इयर मी परत सगळे सब्जेक्ट घेऊन बसलो. 12th मध्ये मी पास झालो. आणि तो जो 1 वर्षाचा गॅप होता मध्ये, सो त्यावेळेला आई बाबा सपोर्टिव्ह होतेच. माझ्या हम्म. दीदीने खूप मला एन्करेज केलं. माझ्या रिलेटिव्हनी केलं. माझे फ्रेंड्स, स्कूल फ्रेंड्स होते त्यावेळेला. तो त्यांनी सपोर्ट केला, एन्करेज केलं की तू करू शकतो. तो 12th पास झालो मी. आणि त्यानंतर हर्डल होतं की करायचं काय आहे. कारण आई बाबांनी हे सांगितलं की मला झूलॉजी करायचंय. मला खूप म्हणजे कारण का मी असं पटकन ओपन होत नाही कधीच कोणावर. अच्छा. मला वेळ लागतो. हम्म. आणि हे सांगितलं की झूलॉजी करायचंय. सो मग जसे बाकीचे पेरेंट्स विचारतात म्हणजे काळजीपोटी की पुढे काय, तू पोटापाण्यासाठी काय करणार, किती कमवणार. तो ह्याचं माझ्या काहीच क्वेश्चन नव्हतं. माझं एवढंच होतं की झूलॉजी करायचंय मला. कारण का दिवाळीमध्ये कझिन्स कडे गेल्यावरती अॅनिमल प्लॅनेट, डिस्कव्हरी मीच बघायचो. ओके. तेव्हा आय गेस स्टीव्ह आयर्विनचे हे यायचे एपिसोड्स यायचे क्रोकोडाईल्स हो. वगैरे बरोबर. तर मग त्याला बघायचो ना. आणि आफ्रिकन सफारीज बघायचो मी. लायन्स, चिताज. ते कुठे हम्म. ना एकदम असं त्यांना पण भारावून जायचो. इव्हन अच्छा. डॉल्फिन, व्हेल्स, अंडर वॉटरचं जे पाण्याखालचं जग आहे वेगळंच ते. हो. सो रिझल्ट आला माझा. आणि आईचं असं होतं की मी ऍग्रिकल्चर करावं आणि बाबांचं होतं की मी इंजिनिअरिंग करावं कारण का बाबा स्वतः मर्चंट नेव्ही मध्ये होते. ग्रेट ग्रेट. सो सो मी मॅथ्स मध्ये चांगला नव्हतो. म्हणजे डेरिव्हेशन, इंटिग्रेशन्स मला कधीच जमले नाहीत ते. काय तो सर्वात सो भयंकर फेज असेल एकाच्या आयुष्यातला, खरंच. हो. कारण मी सांगतो मी माझा मॅथ्स जो आहे तो पेपर 1 वरती पास झालोय आणि पेपर 2 चे डेरिव्हेटिव्ह ओके. म्हणजे जिथे. सो हे झालं. मग शेवटी डिसाईड केलं की ठीक आहे एग्रीकल्चरला आपण करूया, ट्राय करूया. आणि मी दीदीला बोललेलो की मला झूलॉजी मध्ये जायचंय पण आई बोलतो म्हणून मी ऍग्रिकल्चर करतोय. ओके. आणि ऍग्रिकल्चरला म्हणजे दापोलीला गेलो आम्ही, फॉर्म भरला. आणि त्यांच्या कधी 5 लिस्ट लागणार होत्या. सो 5वी लिस्ट मध्ये माझं नाव नव्हतं. ऑब्व्हियसली थोडंसं खुश झालेलो की येस फायनली मला सांगतो की मला झूलॉजी करायचंय. सो आम्ही परत दापोलीला गेलो कारण
काही काही सीट्स ज्या होत्या कॅन्सल झालेल्या. अच्छा. तर मला त्याच्यामध्ये पण नंबर नाही लागला आणि ऑलमोस्ट या ड्युरेशन मध्ये ना 2 महिने हम्म. उतरून गेलेले. ओ. हा. तो आता आणि मार्क मार्क तेवढे चांगले नव्हते. 55.54% होते मला. सो आता झुओलॉजी हम्म. करायचं तर मुंबईमध्ये ऍडमिशन मिळणं मुश्किल आहे. आणि हम्म. ते तर अलिबागमध्ये आहेच. टीवाय अलिबागमध्ये एफ वाय पर्यंत झुओलॉजी आहे. टीवायला नाहीये. तो लास्ट मोमेंटला पीएमपी कॉलेज आहे आमच्याकडे. तो तिकडे मी ऍडमिशन घेतलं. ठीक आहे, घेऊया आपण ऍडमिशन. तिकडे पण 2 वर्ष म्हणजे एफ वाय आणि एस वाय पर्यंत होतो मी. सो हम्म. मग तिकडच्या पण टीचिंग स्टाफनी, आमच्या एचओडीनी, प्रिन्सिपलनी यांनी पण मला खूप सपोर्ट केला. कारण का मी रिझल्ट देत होतो चांगले मार्क्स मिळवत होते. मग घरच्यांना पण वाटलं की हा काहीतरी हम्म. करतोय चांगलं. कारण का म्हणजे आई मला बोलायची असे की झुओलॉजी पण काय करणार आहेस, वेटरनरी होणार आहेस का? नाही तर माझ्याकडे तसं आन्सर नसायचं त्या क्वेश्चनचं. सो सो झालं फर्स्ट इयर मध्ये मेरिट मध्ये होतो मी. मग घरच्यांना कळलं की हा काहीतरी चांगलं करतोय हा, तर त्याला हम्म. करू त्याच्यामध्ये पुढे चाललाय. तो हम्म. सेकंड इयर मध्ये गेलो. परत सेम मग झालं असं की रुईयाला ऍडमिशन घ्यायचं. मग आता आणि ऍडमिशन घ्यायचं कसं, कारण का माझी कम्युनिकेशन स्किल्स खूप खूप पोर होती त्या वेळेला FY मध्ये. हम्म. सो शेवटी माझा दादा आहे, त्याने मला हेल्प केली ऍडमिशन साठी. आणि थँकफुली माझे पर्सेंटेज खूप चांगले होते ऍडमिशन घ्यायला. मस्त. सो प्रिन्सिपल कडे हम्म. 84% काहीतरी होते. आणि मी एनरोल ओके. झालो आणि टीवाय मध्ये किती लिस्ट आहे स्टुडंटची मी बघत होतो. आणि फक्त 9 हम्म. जण होतो. ओ, फक्त 9 जण. हा, फक्त 9 जण आहेत आणि ते सगळे हुशार होते. त्यांचे वा. कम्युनिकेशन स्किल्स चांगले होते. ते खूप असे फास्ट होते, एकदम चंट होते. हम्म. आणि तेव्हा माझी ओळख झाली प्रणय सावंतकर. ओके. आणि तो हर्पिंग मध्ये चांगला, बटरफ्लाईज, फ्रॉग्स. तो हम्म. भूटान मध्ये 6 महिने होता आणि भूटान ग्लोरीवरती काम केलं. ओ. सो त्याला खूप असं हे होतं की आपण कुठे काहीतरी करूया. सो टीवाय नंतर आमची खरी जर्नी स्टार्ट झाली माझी आणि प्रणयची मरीन बायोलॉजीच्या ह्याच्यामध्ये, जगामध्ये. हम्म. बिकॉज पुढे काय करायचं घरचे विचारायचे, दीदी विचारायची आणि माझ्याकडे काहीच उत्तर नसायचं. बिकॉज फ्रॉम बिगिनिंग मध्ये स्कूल पासून आहे ना माझं असं होतं की हा आपण इंजिनिअरिंग बनूया, नाही तर मग डॉक्टर बनूया. मग ते बदल बदल कधी झुओलॉजी आणि कधी मरीन बायोलॉजी पण पोचलो कळलंच नाही. So, हा. आणि त्यावेळी असं झालेलं आमचं की आमचे सिनियर आहेत कोणार्क म्हणून. सो ते आम्हाला रुईयाला शिकवायला होते 6 सेमला. ओके. मी पण मरीन बायोलॉजी केलं कारवार मधून, केयूपीजी सेंटर. ओके. मी त्यांच्याशी बोललो, प्रणय होता. ते बोलले की चांगलं आहे कारवार, मरीन बायोलॉजी करा, स्कोप आहे, हम्म. नवीन टर्म आहे ते आता कंट्रीमध्ये, तर होऊन जाईल. मी हम्म. बोललो ठीक. हम्म. ओके. सो तुझा प्रवास लाईक फ्रॉम दापोली, मग रुईया, आणि मग तिथून मग कारवार. कारवार ते पण काठावरती झालं. कारण आमचे रिझल्ट लागले नव्हते. हो, तेव्हा ऑनलाईन चेकिंगचं नवीनच युनिव्हर्सिटीने सुरू केलेलं मुंबईच्या. आणि आम्ही गोवा युनिव्हर्सिटीला गेलो, तिकडे नाही मिळालं आम्हाला ऍडमिशन. सो मग कारवारला गेलो, ऍडमिशनला भेटलो. तिकडेच त्यांनी फॉर्म भरून घेतले. त्यांनी पण आम्हाला डेडलाईन दिली की 31st पर्यंत टाइम देतो तुम्हाला, हम्म. काही करून 12 पर्यंत रात्रीचं आम्हाला कळवा काय रिझल्ट येईल की नाही. आणि 9 वाजता 31st आमचा जुलैला रिझल्ट लागला. आणि पटापट सरांना स्क्रीनशॉट मेल केले आणि मग आम्ही मरीन बायोलॉजीच्या जगामध्ये आलो. हो. सो इट वॉज म्हणजे कॉम्प्लिकेटेड सिनारिओ होता त्यावेळेसचा. हो, खूप. आणि मग कारवारला एनरोल झाल्यावरती हम्म. सेटल व्हायला एक 1-2 दिवस गेले आम्हाला. मग आम्ही घर शोधलं आमच्यासाठी. आम्ही हॉस्टेलमध्ये नाही राहिलो, आम्ही घर शोधलं. मग हम्म. ते सेटल व्हायला थोडा वेळ गेला. मग आम्ही फॅमिलीवर हम्म. झालो कारवार. ओके. सो तू आता जसं सांगितलंस की
लाईक फर्स्ट इयर, सेकंड इयर मध्ये जी तू मेहनत केलीस किंवा तुझं डेडिकेशन तू दाखवलंस आणि माझ्या मते तर खरंच हे खूप कामी येतं. कारण त्यावेळेला जो एन्करेजमेंट मिळतो, त्यावेळेला जे मोटिवेशन मिळतं ना, त्याच्यामुळे माणूस कुठच्या कुठे खरंच पोहोचू शकतो काही सांगता येत नाही. हो. आणि अजून एक मला ऍड करावंसं वाटतंय, की तू आता जसं सांगितलंस, की कारवारमध्ये इट वॉज लाइक एकदम फटाफट तिथे तिकडचं झालं ऍडमिशन पण आणि हां. तिथे तुला वेळ पण लागला. म्हणजे 2 दिवस लागले असतील. पण मग हां. कसं तिकडच्या लाईफस्टाईलला किंवा तिकडच्या एन्व्हायर्नमेंटला पण कसं अडॅप्ट होतो? कारण भरपूर मुलं जी नंतर लाइक आफ्टर टी-वाय अब्रॉड सुद्धा जातात किंवा आफ्टर टी-वाय बाकीच्या युनिव्हर्सिटीजमध्ये जातात. सो त्यावेळेला खूप असं वेगळं वाटतंच. खरं सांगायचं तर मला कधीच वेगळं नाही वाटलं. आता कारवार असू वाह! दे, मालवण वाह, असू वाह, दे, वाह! हं. विशाखापट्टणम, हैदराबाद मला कधीच वेगळं नाही वाटलं. अच्छा ठीक आहे, कारवार आहे ना, ठीक आहे होऊन जाईल. ओके. कारण का तिकडे पण कोकणी बोलतात, कन्नड बोलतात. हं. तर ते थोडंफार म्हणजे महाराष्ट्रात थोडंसं कल्चर तिकडे दिसतं कारवारमध्ये. हां. काय-काय लोकं मराठी बोलतात. हं, हं, हं. सो म्हणजे आम्हाला टाईम नाही लागला हे म्हणजे ओके. एन्व्हायर्नमेंटशी हे करायला. आम्ही पटकन कोप झालो त्या एन्व्हायर्नमेंटवर. हं. म्हणजे ती जिद्द जर असेल आपल्या विचारांमध्ये तर मग काहीही म्हणजे शक्य आहे आपल्याकडून. आणि अशी एक फिलिंग होती की हा काहीतरी सॉलिड करतोय आपण. सो आम्ही झालो आहे. कसं झालं माहिती नाही, पण आम्ही झालो आणि पटकन झालो. अच्छा. तर जसं मी आधी मेन्शन केलं की तू सर्टिफाईड डायव्हर सुद्धा आहेस. आणि अपार्ट फ्रॉम डायव्हिंग मला असं असं वाटेल की टाईड पूलिंग हा जो आता कन्सेप्ट आहे, तो फक्त आपल्या कम्युनिटीमध्येच रिस्ट्रिक्टेड आहे किंवा खूप क्वचित लोकांना माहिती आहे की ज्यांना आवड आहे किंवा जे रेग्युलरली जातात. सो फॉर लाइक जे पहिल्याच वर्षी आता आहेत किंवा जे पहिल्यांदा बघतायत आपला एपिसोड, त्यांना तू टाईड पूलिंग काय आहे? त्याचे अप्रोचेस कसे आहेत? आणि ते कसं केलं पाहिजे? ते तू एक्सप्लेन करू शकशील का? ओके. सो टाईड पुलिंग आम्ही कारवारला स्टार्ट केलं 2018-19 मध्ये. कारण का ओके. आम्ही इकडे आलो 17 मध्ये आणि मरीन लाईफ ऑफ मुंबई फॉर्म झाले. ओह! हं, हं, हं. हां. बरोबर. सो जायचे शोवरती ते बघायचे आणि प्रणय प्रणय माझा कलीग तो मला बोलायचा, की हं. "अरे जायला पाहिजे आपण बघूया, जाऊया." आम्ही जायचो तिकडे शोधायचो, पण आम्हाला कधीच मिळालं नाही. हां, ओके. लिटरली म्हणजे आम्ही तासंतास तिकडे जायचो. मग असं विचार आला, की आपण रॉंग शोधतोय का? कारण का तिकडचं एन्व्हायर्नमेंट खूप चांगलं होतं, म्हणजे पोषक होतं. हं. तुला न्यूट्रिएंट्स मिळाला, स्लग्स मिळाला बाकीचे पाण्याकडचं. हं, हं, हं. सो फायनली अभिषेक आला काहीतरी कामासाठी कारभारला आला. तर तो आला, त्याला घेऊन गेलो आम्ही आणि त्यांनी दाखवलं आम्हाला, की कसं करायचं असतं. सो ओके. बेसिकली टाईड पूलिंग हं. काय असतं? अ, जो इंटरटायडल एरिया असतो. इंटरटायडल एरिया म्हणजे फ्रॉम द हाय टाईड लाईन ते लो टाईड लाईनच्या जो काही एरिया आहे. म्हणजे तुझं हां. मँग्रोव्ह आलं, हं, सँडी हं, शोर हं. आलं, किशोर आलं. सो हे बनून इंटरटायडल एरिया बनतो. हं. तर रॉकी शोरमध्ये काय होतं? रॉकी शोरमध्ये आहेत ना असे छोटे डबकं असतात, पूल्स असतात. सो काय होतं, की जेव्हा हाय टाईडचं पाणी कमी होतं ना, तेव्हा हं, त्या हं, हं. ते पूल्स फॉर्म होतात. हं, जे हं, की हं. त्याच्या आपोआप लाईफ फॉर्म व्हायला सुरुवात होते. हं. कुठून-कुठून मासे आलेले असतात. तुला हायड्रोजन्स मिळतात, झूओ एन्थिड्स असतात, वेगवेगळे ऑर्गॅनिझम्स असतात, जे हां. रीफवरती बघायला मिळतात. रीफ जवळ बघायला मिळतात. बरोबर. हे टाईड पूलिंग आहे. आणि ही टर्म फक्त मरीनसाठी बाधित नाहीये, की फक्त मरीनवालेच करू शकतात. आता हां. असं कितीतरी लोक आहेत जे मरीनच्या बॅकग्राऊंडचे नाहीयेत किंवा सायन्स बॅकग्राऊंडचे नाहीयेत. म्हणजे बायोलॉजिकल सायन्सच्या बॅकग्राऊंडचे. पण त्यांना हं. इंटरेस्ट आहे.
तसे माझे काही मित्र आहेत त्यांना इंटरेस्ट आहे त्याच्याबद्दल. पण हम्म. माझा एक मित्र आहे, तो बोलला की आपण जाऊया. आता माझ्या पाठीच रॉकी शोर आहे. ओके. सो आता मी बघतोय की जाऊन कसं करायचं तिकडे. तर प्लॅन करतोय, प्रॉपर टाईड्स बघतोय. हम्म. बिकॉज हे टाईड पुलिंग लो टाईडच्या वेळेलाच करता येतं. बरोबर. सो जर लो टाईड 3 ला संपते, तो तिकडे तू 1:30 ते 2 पर्यंत पोहोचला पाहिजे. ओके. मॅक्झिमम 1:30 ते 2 तास आधी पोहोचायचं, टाईडच्या शोधायचं आणि टाईड्स हा. कुठे झालेली कळते तुला. ओके. कारण का पाणी हा भरायला हा हा बरोबर हा. दिसतं की येतंय, पाणी येतंय, की मग निघायचं. म्हणजे इथे आपल्याला टाईट टायमिंग बघणं खूप आवश्यक आहे. खूप. कारण का ते इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. हम्म. त्याच्याशिवाय टायर्स बघून जर तू टायर फिलिंगला गेलास, हम्म. तर होऊ शकतं की तू हाय टाईडला गेलास आणि तुला काहीच मिळणार नाही. ओके. सो टाईड पुलिंगच्या वेळेस असे आजकाल बघायला मिळतं की खूप अनएथिकल अप्रोचेस सुद्धा होत आहेत. सो त्यावर तू काय सांगू शकशील? सो टायर पुलिंग मध्ये पण तसंच आहे. अच्छा अरे मस्त दिसतंय, उचलूया. ओके. तेव्हा सपोज जर फॉर एक्झाम्पल मोठी रँक मिळालाय, तर हम्म. लोक उचलतात, दुसऱ्या पूलमध्ये ठेवतात. त्याचे फोटोग्राफ्स काढतात आणि त्या तिकडेच ठेवतात. त्याला परत त्या डबक्यात ठेवत पण नाही. ओके. सो म्हणजे त्या जनावराची पण तिथे हानी होते आणि तिकडच्या इकोसिस्टम मध्ये पण बदल येतात. हो. सो हा एक अनएथिकल अप्रोच आहे. किंवा जर टायर पुलिंग मध्ये बरेचदा मासे असतात, हम्म. माशाची पिल्लं लोक हम्म. ती हम्म. उचलायला हम्म. जातात. आणि त्यांना खूप मजा असते, किती मजा वाटते की काहीतरी नवीन बघतोय, कुछ नया देख रहे हैं. हम्म. ऍक्च्युली असं नसतं ते. टायर पुलिंग तुम्ही जाता, तुम्ही ऑब्झर्व करता काय काय आहे. तुम्ही बरोबर. त्याला हात न लावता, डिस्टर्ब न करता तुम्ही त्याला एन्जॉय करता. हम्म. 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 हे टायर पुलिंग आहे. ओके. तर आपला आता जर टाईड पूलिंगचा विषय आलाच आहे, तर मालवणमधली मरीन लाईफ कशी आहे आणि तिथे कोणकोणत्या प्रकारचे वेगळे असे इंटरटायडल ॲनिमल्स दिसतात किंवा तिकडचं पेलॅजिक लाईफ सुद्धा कसं आहे? काही आयडिया? कारण तू ते प्रत्यक्षात पाहिलंयस, तिथे तुला काम करायची सुद्धा संधी मिळालेली आहे. हो. मालवणचं मरीन लाईफ खूप चांगलं आहे. कारण का तिकडे मी ऑलमोस्ट 6 हम्म. महिने होतो. तो जर ओशनिक्सचं बघायला गेलं आपण, तर हम्म. डॉल्फिन्स आहेत, व्हेल्स, ओ. व्हेल शार्क्स आहेत, हम्म. बाकीचे शार्क्स, हेमराइड शार्क्स आहेत, शार्क, टायगर शार्क्स, वेगवेगळे शार्क्स आहेत, वेगवेगळे रेज आहेत, डेव्हिल रेज आहेत. ओ. डेव्हिल रेस. कारण का त्यांना बघून मी पण सरप्राईज होतो माझं. म्हणजे व्हेल शार्कना बघून आणि टायगर शार्क्सना ओके. बघून. म्हणजे तू आधी असं इमॅजिन केलं नसशील की इथे इतक्या प्रकारचे म्हणजे एक्सपेक्ट केलं नसशील तू आणि ते तुला असे हा. बघायला मिळतायत. हो. कारण माझ्यासाठी जेव्हा हे प्रोजेक्ट आलं, आणि ते हम्म. वरती मेल आलेला की प्रोजेक्ट आहे फाउंडेशनचा, वी नीड प्रोजेक्ट असोसिएट. तो ओके. शार्क्स मी केलं की ठीक आहे, स्वेडनोज शार्क्स असेल, बांबू शार्क्स असतील, हम्म. इमॅजिन नव्हते केलेले. किंवा गिटार फिश पण मी इमॅजिन केलं नव्हतं की एवढे मिळत असेल मालवण. ओ. कारण का खूप हॅमरेड, गिटार फिश हे खूप मिळतात. हम्म. हम्म. ब्लॅक हम्म. टिप शार्क. हम्म. आणि जर कमर्शियली बघायला गेले तर कमर्शियली पण खूप वेगवेगळे मासे तुला बघायला मिळतात. फक्त पापलेट, सुरमई, कोलंबी नाही, तुला तिकडे काय काय रीफ बघायला मिळतात. ओके. स्नॅपर्स आहेत, स्वीट लिप्स आहेत, ग्रंट्स आहेत, हम्म. कधी कधी आपलं बॅनर फिश पण येतो गाळ्यामध्ये आलं तर. ओके. सिएर येतात, बॉक्स फिश किंवा ज्याला काऊ फिश बोलतो ते हम्म. येतात. हम्म. हम्म. आणि जर राहिला प्रश्न इंटरडायडलचा, हम्म. तर तिकडे वेगवेगळे झू अँकिड्स आहेत, हार्ड कोरल्स आहेत,
आम्हाला दोनदा तिकडे मोरे हिल्स दिसल्या, मोठी ब्रँक्स आहेत तिकडे. कारण का आम्ही गौरव आणि मी किंवा बाकीचे जे माझे मित्र होते, कलिग्स होते, त्यांच्या हम्म. बरोबर मी स्नॉर्कलिंगला गेलो. तो स्नॉर्कलिंग करताना हायड्रोझोन्सनी आम्हाला स्टिंग केलंय. ते खूप सुखतं. आणि तिकडे मग खूप असे छोटे मासे बघायला मिळाले, जोनस बघायला मिळाले, मॅनर फिशचे, मलेट्स किंवा स्नॅपर्स, याच्या आम्हाला जोने सगळं बघायला मिळाले. सो तिकडचं वाईल्ड लाईफ खूप चांगलं आहे. हम्म. म्हणजे असं exciting आहे ते. म्हणजे म्हणजे एक्सेप्शनल आहे भरपूर. म्हणजे हो. लोकांना म्हणजे फक्त भारतामध्ये जर बघितलं तर लोकांना फक्त अंदमान माहित असेल, पण आपल्याकडची जी महाराष्ट्राची जी मरीन लाईफ आहे ती त्यांना माहित नसेल कदाचित. आपल्याकडे कसं आहे की आपल्याकडे जर महाराष्ट्रामध्ये ड्रायव्हिंग करायची असेल तर सगळा गेम विजिबिलिटी होती की पाणी किती क्लिअर आहे. सो आम्ही जेव्हा स्नॉर्कलिंगला जायचो तेव्हा जर काहीतरी खूप सनी असलं, खूप मस्त असलं ना, तर पाणी एकदम असं लश ग्रीनिश ब्लू दिसतं. फुल हो. असं बालीमध्ये फिलिंग येते करायला तिकडे ओके. स्नॉर्कलिंग करायला. हम्म, तिकडे हम्म, प्लेट हम्म. कोरल्स आहेत. आम्ही प्लेट कोरल्स बघितले तिकडे, गौरव आणि मी असताना. ओके. So we enjoyed in मालवण ऍक्च्युली. अमेझिंग. म्हणजे खूप चांगला वेळ गेला असेल तिथे खरंच. हो. कारण का मला असं वेगळं वाटलंच नाही. मी पटकन अडॅप्ट झालो त्याला. मला वेळ नाही लागला. सो तू दक्षिण फाउंडेशन मध्ये प्रोजेक्ट असिस्टंट होतास. लाईक मालवणमध्ये तू 6 महिने ते काम केलंयस. सो त्याबद्दल काय सांगू शकशील? तो मी जेव्हा मालवणला गेलो तेव्हा एक भीती होती की कशी असेल माझी लीडर कशी असेल हम्म. आणि म्हणजे पूर्ण इंग्लिश मध्ये बोलायला लागेल का मला. सो माझं काम तिकडे की त्यांच्या पॉसिबल शार्क्स आणि रेसच्या पॉसिबल नर्सरी ग्राउंड कुठे आहेत, त्यांचे हॉटस्पॉट्स कुठे आहेत हे हम्म. आम्ही शोधू शकतो का, बिकॉज हा ओके. पायलट स्टडी आहे मालवणचा. ओके. हो, आमचं असं होतं की आठवड्यातून 3दा रापणेला जायचं सॅम्पलिंगला सकाळी उठून 5 वाजता. हम्म. आणि आठवड्यातून 3दा गिलनेट्सचं जे ऑप्शन होतं सकाळी होतं. तो सकाळी 1 तास जायचं आणि दुपारी ट्रॉलर्सचं ऑप्शन होतं, तिकडे 1 तास हम्म. जायचं. हम्म. सो तिकडे जाऊन मग आम्ही कुठली स्पीशीज आहे याचा, सो सपोज ब्लॅक टिप आहे, हम्म. कॉमन नेम लिहायचं, किती आहेत, मग मेल आहे का फिमेल आहे, मग जर मेल असला तर स्टेज काय आहे, M1, M2, M3, हम्म. हे त्याच्या क्लासपर्सनी डिसाइड होतं, म्हणजे डेंटल्स असं क्लासपर्स आणि हा. डिसाइड होतं ते. मग जे कोणाची बोट असेल त्यांना हम्म. विचारायचं की किती आतमध्ये गेलेला, म्हणजे किनाऱ्यापासून किती डीप गेलेला, किती वावात गेलेला, 15 वाव, 25 वाव. हा. 25 वाव मीटर डेप्थ का त्यांच्या भाषेमध्ये. ओके. तो ते झाल्यानंतर मग कोणतं जाळ वापरलं, जर गिलनेट असेल तर बोलायचे गिलनेट सुरमई जाळ वापरलं म्हणून. अच्छा. किंवा तिकडे ट्रॉलर जास्त वापरतात म्हणून तिकडे ते 2 टाईपचे ट्रॉल्स वापरले जातात, एक मिड वॉटर ट्रॉल आणि बॉटम ट्रॉल. हम्म. तो जे मिड वॉटर ट्रॉल आहे त्याला हे लोक डिस्को बोलतात. ओके. हा. आणि बॉटम ट्रॉलला चालू. तो मग ओके. काय आहे याचं नक्की, मग कुठल्या साईडला गेलेला, हम्म. सर्जीकोटला गेला की खालच्या बाजूला गेलेला, किती दिवस गेलेला, हे हम्म. सगळं विचारायला लागत. आणि ह्याच्यामध्ये असं असायचं ना की ऑब्विसली ऑप्शन बोलले की गर्दी असायची ऑप्शनसाठी तिकडे, फिशर फिशरमॅन्सची. आणि त्याच्यामुळे टुरिस्ट असायचे, अच्छा. जे टुरिस्ट पण असे ज्यांनी कधी आयुष्यामध्ये पाणी समुद्रच नाही बघितले असे, ते बुरशाकल्या खांद्याने घेऊन नाचायचे वगैरे असे. आणि मी हम्म. खरं बोलते, मी बघितलंय मी. तर त्याच्यामध्ये जाऊन फटाफट घरायचं. सो जेव्हा रेषा होती ना तेव्हा ते इझी होतं मला फटाफट कळणं, हम्म. बिकॉज ती इमेजिंग करायची मी लिहायचो किंवा वाईस वर्षा व्हायचं. हम्म. पण तिने एकदा एकट्याला पाठवलं मला आणि मी केलं नाही. सो ते बँगलोर जायचे अजून कामासाठी ऑफिसला. सो मी ओके. एकटा असलो की मग ती धावपळ व्हायची. मग पेन खराब, त्या माशाच्या ह्याच्यात पेन आणि लिहायचं, ते पेन तोंडामध्ये,
अरे रे हात रे रे. पॅन्टला पुसायचे. मग गौरव असला की मी गौरवला घेऊन जायचो, गौरव चल ना, सॅम्पलिंग आहे, गर्दी असते. आणि त्याच्यामध्ये मग तिकडचे मित्र होत गेले. हम्म. ते मला फोन करायचे की अरे आज येणार आहे हा मोरी, कोणाला सांगू नको मी फोन केलाय पण येत. सो आय ओके. यूज टू गो, आय यूज टू मेजर. हम्म. आणि मग त्यांचे ना आता पण कॉल येतात, अरे कुठे आहेस तू, कधी येणार आहेस, ये लवकर मजा करूया. हम्म. कोलंबीचं लोणचं पण द्यायचे मला, मोरी मटण दिलं. तो हे करता करता आमचं मेन होतं की जेवढं आम्ही सिरियस होतो कामामध्ये, तेवढ्या बाकीच्या कामामध्ये पण सिरियस होतो. कारण फक्त आम्ही मालवण धरलं नव्हतं, हम्म. की आम्ही वेंगुर्ल्याला पण केलं सॅम्पलिंग, ओके. देवगडला केलं. तो आमचं हे होतं की यांना कसं कन्झर्व करता येईल यांचं हॉटस्पॉट्स बघून. हम्म. आणि हा पायलट स्टडी आहे म्हणून याचा पिरियड शॉर्ट ठेवलेला आम्ही. अच्छा. ओव्हरऑल आमचं असं वर्क होतं. ओके. क्वाइट That's इंटरेस्टिंग. it. आवाज थोडा ब्रेक झाला, वाईट काय? क्वाइट इंटरेस्टिंग. कारण ऍक्च्युली मला नव्हतं माहिती. म्हणजे मला माहिती आहे की स्पेडनोज मिळतात, बांबू शार्क ठीक आहे, हम्म. पण मालवणमध्ये ब्लॅक टीज, बुल हे बघणं खूप होतं. अर्थातच. इट वॉज रिअली गुड एक्सपिरियन्स फॉर मी. ओके. सो आपण अधूनमधून न्यूजपेपर्स किंवा चॅनल्सवर बघतो की दरवर्षी कमी मासेमारी होत आहे आणि त्याचा कोळी समाजावर वाईट परिणाम होताना दिसून येतोय. आणि ह्याचे बरोबर. गांभीर्य लोकांमध्ये ते कमी दिसून येतं आपल्या शहरामध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये. आणि तू कारवार आणि मालवण दोन्ही ठिकाणी तू मासेमार समाजावर त्यांच्या बरोबर तू काम केलेलं आहे. सो त्यांच्याकडे कोणत्या म्हणजे त्यांची परिस्थिती कशी आहे, या काळामध्ये त्यांची परिस्थिती कशी आहे आणि त्यांचं दैनंदिन आयुष्य ते कसे घालवतात, की जेव्हा जर दरवर्षी जर त्यांचं मासेमारी जर कमीच होत आहे तर त्यांचं आयुष्य कसं त्यातून निघतंय? सो खरं सांगायचं तर जे तू बोललास की कमी मासे मिळत आहेत आपल्याकडे, हा. हा फक्त महाराष्ट्र किंवा कारवार पर्यंत सीमित नाही. ते दोन ईस्ट आणि वेस्ट कोस्ट दोन्ही वरती येत. आणि ह्याचा ओ. परिणाम जो आहे ना हम्म. होतो ते म्हणजे स्मॉल स्केल जे फिशरमॅन्स असतात, जसं गिल ओके. नेटर्स आहेत किंवा रापणीवाले आहेत, हा. त्यांच्यावरती होतो. ओके. कारण का कारण का कसं आहे, जे लहान जुवेनाइल जे असतात ना, ते हा. शेल्टरसाठी ना वरती येतात, ओके. जिथे रापण ऑपरेट केलेलं असतं. हम्म. 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 आणि जेव्हा ते रापण खेचायला सुरुवात करतात आणि जेव्हा ते खेचतात रापणीला, हा. सो असं होतं की ते जे मेस साईज जी असते ती लहान असते. सो जे जुवेनाइल जे छोटे पिल्लं असतात ना, ते त्यातून निघू हम्म. नाही शकत. ओके. आणि मग ती मास मॉर्टॅलिटी होते. मग त्यांना बायकॅच म्हणून फिश मिलला दिलं जातं, ओ. जिथे त्यांचा उपयोग फिश मिल मध्ये होतो, पोल्ट्रीज मध्ये होतो, ऍक्वाकल्चर्स मध्ये केला जातो. अच्छा. तो आता आता मी कारवारमध्ये रापणीवरती काम केलं आहे. तो हम्म. मग तिकडचं असं होतं की जर का त्यानं दिवसाला रापणीमधून 2,000 रुपये जरी मिळाले, हा. तर जेवढे लोक आहेत त्यामुळे ते वाटले जाणार. अच्छा. हा. आणि त्यातून 10 रुपये कट होणार, कारण का ते मासे मार्केटला जाणार. सो मार्केटला बसायचे 10 रुपये वेगळे. हो. कारवारला रापण नाही तर काय रापण युज केले जाते, काय रामपण म्हणजे हम्म. रापणीचं छोटं व्हर्जन. अच्छा. जिथे रापण जी आहे ती 1-2 किलोमीटर पर्यंत मोठी असते, ती थोडा भाग ती अच्छा. व्यापू शकते. हा. तर तेवढं हे काय रापण नाही करत, ती अर्धा किलोमीटर 300 मीटर पर्यंत ती व्यापू शकते. हम्म. मला एक एक विचारायचं आहे. आता जे जे पहिल्यांदा बघत असतील त्यांना हे म्हणजे हा शब्द माहित नसेल. सो काय म्हणजे जस्ट इन शॉर्ट काय आहे रामपण? रामपण एक असं झाड आहे जे किनाऱ्यावरून वापरलं जातं ओके. मासेमारीसाठी. हम्म. 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 त्याच्यामध्ये 2 टीम्स बनवल्या जातात, टीम ए, टीम बी. ओके. सो
नेट जे असतं ना, तो नेटचा एक एंड टीम ए कडे असतो आणि हा. आउटरिगर कॅनल म्हणून बोट असते. त्याच्यामध्ये टीम सी बसते अच्छा. आणि त्या टीम सी कडे दुसरं रोपचं एंड असतं. सो टीम सी काय करणार, बोट घेऊन जाणार आणि पूर्ण हम्म. ते नेट आहे ना सेमी सर्क्युलर पॅटर्न मध्ये गोल करणार अच्छा. आणि दुसऱ्या बाजूला येऊन ती तो टीम बी ला देणार. हम्म. तो टीम ए आणि बी ते हळूहळू खेचून किनाऱ्यावरती आणतात. त्यामुळे जे काही मासे असतात ते पटापट ते वेगळे करतात की हा मार्केटला कोणते न्यायचे ते वेगळे, बायकेसला कोणते जाणार ते वेगळे, हा. असं असतं. तो हे रापण आहे. तो कारवार मध्ये जरी त्यांना 1,000 रुपये मिळाले त्यातून 10 रुपये मार्केटला द्यावं लागतात कारण का ते त्यांचं फिश तिकडे विकतायत. हम्म. जे मी त्या अलिबाग मध्ये पण बसतो की जेवढ्या कोळी बसतात ना प्रत्येकाला नगरपालिकेला 10,000 रुपये द्यायला लागतात अच्छा. त्याचा मेंटेनन्स म्हणून. हम्म. हम्म. पण हम्म. ते मला पण नाही कळत की 10,000 रुपये रोज का घेतात ते. अच्छा. आणि शिवसेनेचं तिकडे असं आहे ना की कोणालाच पडली नाहीये. हम्म. म्हणजे ते आता जसं ट्रॉलर्स पर्सन्स ना मोठ्या मोठ्या ट्रॉलर्स पर्सन आहेत, इव्हन गिल नेटर्सना फिशरीज वाले कम्पेन्सेशन देतात ओके. की त्यांना जाळं, म्हणजे जसं काही स्कीम्स आलं स्कीमच्या अंडर ते लोक जाळे घेऊ शकतात. तिथे हम्म. सरकार 60% देते आणि यांना 40% खर्च करायला लागतो. ओके. तसं सोर्सिन मध्ये नाहीये. सोर्सिन मध्ये बोट पण त्यांनीच रिपेअर करायची, नेट पण त्यांनीच रिपेअर करायचं. आणि ओके. त्याच्यामध्ये असा एक दिवस येतो ना की मी बघितलं की जून जुलै मध्ये पफर हम्म. आणि गोबी मासे जे आहेत ते खूप प्रमाणामध्ये येतात. ओके. त्यामुळे त्यांचं नेटचं इतकं नुकसान होतं ना की बाकीचे मासे मिळत नाही त्यांना. अरे बापरे. कारवारला जे बीच आहे रवींद्रनाथ टागोर बीच तिकडे हम्म. असे 9 नेट आहेत. 9 नेट आहेत. तो जेव्हा आता एखाद्याला कळत की हा अ, एक टीमला खूप मासे मिळालेत, तुम्ही लगेच दुसऱ्या जाळ्या टाकतात. तो हे डिपेंड असतं, हे फुल लक वर डिपेंड असतं. मिळाला तर एकदम बंपर कॅच मिळतो, नाहीतर काहीच मिळत नाही. म्हणजे विंटर सीझन मध्ये तर अक्षरशः फक्त जेलीफिश असतात रापणीमध्ये हम्म. आणि मग 1-2 महिने त्याचं रापण बंद असतं. ओ. म्हणजे जे छोट्या तो पण पट्टीवर मासेमारी करणारे आहेत त्यांचं ते नुकसान वाढतच जातंय. हो. आणि मालवणमध्ये पण तसंच आहे. पण मालवणमध्ये मी एक बघितलं, हे लोक जे बायकॅच जो मिळतो, हा. ते लोक फिश मिलला देतात. ओके. मग ते पफर असू दे किंवा मॅन्टिस हम्म. श्रिम्प असू दे किंवा छोटे मासे असू दे, हम्म. हे सगळं जातं फिश मिलला. ओके. आणि कारवारमध्ये मी बघितलंय की तिकडे डिस्कार्ड करतात बीच वरतीच. ओ. मग ते पफर, जेली फिश, हम्म. 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 हा तो ओव्हरऑल सीन आहे ह्यांचा. ओके. आणि कधी कधी आपण बघतो की बायकॅच मध्ये भरपूर काही म्हणजे काही एंडेंजर्ड किंवा काही असे थ्रेटन्ड प्राणी सुद्धा असतात किंवा मासे सुद्धा असतात त्यामध्ये. ऍक्च्युली फिशरमॅनला आताच असं आहे की त्यांना काय कोण इन्कम सोर्स पाहिजे. हम्म. म्हणजे ते एक वेळ 10 सेंटीमीटरचं शार्कचं पिल्लू पण विकतील किंवा 80 हम्म. केजीचा शार्क पण विकतील, पण त्यांना हो. इन्कम पाहिजे कारण त्यांचं घर चालत पाहिजे. बरोबर. सो आता बायकॅच मध्ये मी बघितलं की कारवारला असताना सी स्नेक खूप येतात आणि सी स्नेक हे खूप वेनमस असतात. सो जरी त्यांनी बाईट जरी केलं तरी 10 मिनिटामध्ये माणूस मरतो कारण का हो. अँटीवेनम अजून आलं नाही त्याच्यावरती. So ते किंवा छोटे मासे, एकदा लायन फिश आलेला शोसेन मध्ये, ओ माय सकर गॉड. फिश आलाय, सकर फिश आलाय, हॅमरेड शार्क्स आलाय एकदाच आला हॅमरेड शार्क मला एकदाच मिळाला. अच्छा. पण कारवारचं बाय कॅच कन्सिस्ट ऑफ ओनली स्मॉल फिश. ओके.
कारण का मी फक्त सोर्सिंगवरती काम केलं म्हणून मला सोर्सिंगचा बायकॅच माहिती आहे. अच्छा. ट्रॉलर्स जसं कार्ला पोर्ट आहे ना, सो तिकडे अख्खं शेल्सचं ग्रेव्हयार्ड आहे. ओ. इतके शेल्स आहेत तिकडे. प्युरिटेल आहे, अमोनियम आहे, कॉन्च आहेत वेगवेगळे. तो हम्म. तिकडे काम करताना थोडं डिफिकल्ट आहे कारण का लँग्वेज बॅरियर येतं. हम्म. आणि सगळेच आपल्याला मदत करतील असं नाही. कारण ओके. का तिकडे एकच माझा मित्र होता उदय म्हणून, तो मला फोन करायचा की अरे आज डाल रहा हूं, आ रहे हो क्या? की मग मी उठून जायचो अच्छा. सकाळी, संध्याकाळी यायचो. मालवणमध्ये पण बायकॅच मध्ये बघायला गेलंस तर स्कॉर्पियन फिश, छोटे स्कॉर्पियन फिश किंवा छोटे छोटे मासे हेच जातात. असं हम्म. एंडेंजर्ड काही नाही जात आहे. अच्छा. किंवा ते कंझर्व केलं पाहिजे असं नाही काही जाते. हम्म. सो बायकॅच इज वॉट की त्यांना लेस इकॉनॉमिक व्हॅल्यू आहे. हम्म. म्हणजे मला बांगडा 10 रुपये देतो, 50 रुपये देतोय, दुसरा मासा मला 10 रुपयेच देतोय, हम्म. जो 10 वाला आहे त्याला मी बायकॅच म्हणून देणार. बरोबर. आणि बायकॅच मध्ये फक्त फ्रेश मासे असे नाहीत, खराब झालेले मासे, अर्धे खाल्लेले मासे, हे असं सगळं बायकॅच म्हणून आहे. तर मध्यंतरी एक पुस्तक पब्लिश झालेलं आहे दक्षिण फाउंडेशनचं, शार्क्स अँड रेज ऑफ मालवण, आणि जे मराठीत सुद्धा त्याचं ट्रान्सलेशन झालेलं आहे. आणि त्यामध्ये तुझ्या अख्ख्या टीमचं नाव आहे. आणि मग तुला बरोबर. कसं फील होत असेल की कारण तू जे काम केलंस त्याचं आता कुठेतरी तू लोकांपर्यंत ते नीट व्यवस्थित पोहोचवू शकतोस. ऍक्च्युली ती फिलिंग खूप चांगली होती की आपण काहीतरी करतो आणि रेकग्नायझेशन मिळतंय लोकांकडून, लोकांना कळत आहे. हम्म. सो खरं सांगायचं तर ह्याची आयडिया आम्हाला म्हणजे डोक्यात होतं असं की अशी आपण बुक बनवूया एक. हम्म. सो आम्ही जेव्हा तिकडच्या फिशिंग कम्युनिटीला विचारलं, एजंट्स, फिशर वुमन किंवा हम्म. मच्छीमारांना, तर ते होते की तुम्ही करा, आम्ही वाचू आवडेल. हे त्यांचं हे ते बोललेले की तुम्ही करा, आम्ही वाचू आवडेल. सो मग आम्ही त्या डोक्यात ठेवून हे पब्लिश केलं की ओके. एक फिशरमॅनना पण समजत येईल की काय आहे शार्क्स, हम्म. त्यांना ते का प्रोटेक्टेड आहेत. आणि कॉमन हम्म. म्हणजे आता मरीनचे सोडून जे बाकीच्या बॅकग्राऊंडचे आहेत त्यांना सुद्धा कळेल. हा. कारण जेव्हा शार्क्स बोलतो तेव्हा ऍक्च्युअली भीती वाटते सगळ्यांना. म्हणजे लहानपणी मला पण वाटत जेव्हा बघितलेला. सो ऑब्व्हियसली भीती वाटतेच कारण का तो मोठा प्राणी येतो. हा. सो ह्याच्यामध्ये जे मेन स्पीशीज आहे जसे स्पेडनोज आहे हम्म. किंवा बुल शार्क्स आहे, बेल शार्क आहे, हा. ब्लॅक टिप्स आहेत, हे शार्क्स जे मिळतात तिकडे रेग्युलर बेसिसवरती. ओके. ऑन ऑन अ रेग्युलर बेसिस. हा, त्यांच्याबद्दल आम्ही सांगितले की सायंटिफिक नेम काय आहे, मग लोकल नेम मध्ये काय बोलतात त्याला, हा. मग त्याचं कन्झर्वेशन स्टेटस काय आहे आयुसीएनच्या मध्ये, हम्म. मग त्याला काय कन्झर्व केलं पाहिजे, हा. हे सगळं त्या पुस्तकामध्ये दिलंय. ओके. जसं रेज मध्ये स्टिंग रेज आहेत, हम्म. विपरेज आहेत, इगल रेज आहेत, हम्म. काउकेल रेज आहेत, डेव्हिल रे आहेत. हम्म. सो त्याच्याबद्दल मी ते माहिती दिली की आपण त्यांना का त्यांचं संवर्धन आपण का केलं पाहिजे. हा. कारण का लोकांना नाही ना कळत की, कारण का लोक आम्हाला विचारायची की अरे तुम्ही का काम करता याच्यावरती. कारण का सॅम्पलिंगच्या वेळेला खूप टुरिस्ट आम्हाला भेटायचे किंवा हम्म. मच्छीमार आम्हाला विचारते की तुम्ही का करताय, आम्ही त्यांना हे सांगायचो. एकदा मला आईने विचारलेलं की तू का, हा प्रोजेक्टचं एम काय आहे, कन्झर्वेशन पण का. हम्म. त्यासाठी ही सगळी बुक आहे. कारण अनेक मासे ते मासे हजार संख्येने अंडी देतात. हा. शार्क्स वर्षाला 2 ते 3च पिल्ल देते, मॅक्झिमम 4. ओके. आणि वेगवेगळ्या स्पीशीज मध्ये ते हम्म. वेगवेगळं पिरियड आहे की कोण 6 महिन्यात 2 अंडी देतं, हा. कोण हा. वर्षाला हा. 4 पिल्ले देतं.
पिल्लं दिली की त्याला मॅच्युअर व्हायलाच एक 6-7 वर्ष लागतात. अरे बापरे. आणि मग ते कुठे मेटिंग करतात. मग हम्म. अजून 2 वर्षांनी पिल्लं येतात. सो आणि दुसरी गोष्ट असं आहे की काही शार्क्स आणि रेज ज्याला आम्ही इलेस्मो ब्रँड्स बोलतो. हम्म. तो मध्ये असे काही आहेत जे किनाऱ्यावरती येऊन पिल्लं देतात. हो, म्हणजे किनाऱ्यावर त्यांचं किनाऱ्यावरती नर्सरी येऊन. ग्राउंड आहे. हा, मग त्यांचं अच्छा. नर्सरी ग्राउंड आहे किनाऱ्याच्या जवळ. हा. काही आतमध्ये डीप सी मध्ये देतात. हम्म. मग काही जिथे पिल्लं दिली आहे मग तिकडे त्यांचा जन्म झालाय तिकडे ती हा. परत येतात त्याच नर्सरी ग्राउंड मध्ये परत येतात. हा. तो ह्याचे 2 रिझन्स आहेत. म्हणजे ते ऍक्च्युली कॉम्प्रोमाइज करतात इतर फूड मध्ये किंवा प्रोटेक्शन मध्ये. सो इफ दे वॉन्ट फूड ते डीप मध्ये जातात आणि त्यांचं हम्म. प्रोटेक्शन कॉम्प्रोमाइज. बरोबर. आणि जरी ते शोरवरती आले त्यांना प्रोटेक्शन मिळतं, फूड नाही मिळत. हम्म. सो ह्याच्यात दोन्हीकडे मॉर्टॅलिटी होते. बरोबर. एका शार्कने समज की तू 2-3 पप्स दिले असतील, हा. प्रोबॅबिलिटी त्यातला एकच जगेल, मॅच्युअर होईल. हम्म. 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 सब अडल्ट मरेल, एक आधीच मरेल. हम्म. म्हणजे त्यांची डेव्हलपमेंटल स्टेज सुद्धा खूप डिफिकल्ट आहे. तो मॅच्युरिटीला कारण काय यायलाच खूप वेळ लागतोय आणि त्यामध्येही तो मरू शकतो. हो, कारण ह्याच्यामध्ये कसं आहे ना की इलेक्ट्रोब्रँड्स मध्ये काही ओव्ही पॅरस आहेत, काही व्हीव्ही पॅरस आहेत, काय बरोबर. काय ओव्हो व्हीव्ही पॅरस आहेत. हम्म. त्यांचा पॅटर्न अंडरस्टँड करून त्यांना कसं कन्झर्व करता येईल. हा. आता मालवणमधून फोटो आलेला मला एकाचा. ब्लॅक टिप्स होते हम्म. आणि जवळजवळ 50 वगैरे असतील ते. ओ. 50 ब्लॅक टिप्स हा आकडा मी कधीच नाही बघितला मालवणला असताना. माझ्या वेळेला 4-5 एवढे. आणि हे शार्क्स मोठे होते, म्हणजे 2.5-3 फुटाचे होते. ओके. आणि हे त्यांना 2-3 दिवस मिळाले आणि ते पण पूर्ण हम्म. ट्रक भरून ओ. मालवणमध्ये. म्हणजे अख्खी नर्सरी ग्राउंड उचलली की काय असं मला वाटायला हम्म. लागलं. ओके. प्रेग्नेंट फिमेल मिळालेली एकदा ब्लॅक टिपची. तिचं हम्म. पोट कापलं, त्यातून 8 मोठे शार्क्स, डेव्हलप शार्क्स बाहेर आले, जे की मेले होते ओ. होते. इव्हन असं पण झाले की इगल रे आले राफणीमध्ये हम्म. आणि त्याची डिलिव्हरी आम्ही केली आहे. ओ. फंटास्टिक. पोटातून त्याचे पिल्ल पोटातून पिल्ल आम्ही काढली आहेत. मग त्यातली ओके. काय काय मॅच्युअर होती, काय काय फक्त जस्ट असं बाहेर आलेलं, ते पिल्ल आम्ही हम्म. काढली आहेत. ते बघून ऍक्च्युली अच्छा. तो वाईट वाटलं. हम्म. कारण का तुम्ही म्हणजे फिमेलला जर उचलली तर राहिलंच काय मग. बरोबर. आणि शार्क्स आणि रेज हे आपल्या मरीन इकोसिस्टम साठी खूप इम्पॉर्टंट आहे. हम्म. ते फूड चेन मधले खूप इसेन्शियल भाग आहे. ओके. येस. आणि सो इकडे होतं की आणि माझं फिश आयडेंटिफिकेशन चांगलं होतं, सो मी अप्लाय हम्म. केलं जॉबसाठी. ओके. ते गेलं त्रिशा गुप्ता म्हणून आहे दक्षिण फाउंडेशन मध्ये हम्म. रिसर्च असोसिएट. सो तिने हेल्प केली मला. ती खूप चांगली लीडर आहे, तिने मला फ्री हँड दिलेला. ओ. इव्हन अमेझिंग. मार्केटमध्ये पण कॅम्पिंग स्टार्ट केलं की आम्ही वेगळं व्हायचो. हम्म. मी अख्खं मार्केटवर फिरायचो म्हणून. मग तिने कधी असं नाही केलं की इकडेच काम असंच कर. अच्छा. तिने मला म्हणजे फ्री हँड दिलेलं प्रॉपर. आणि हा, म्हणजे प्रॉपर गायडन्स होतं, प्रॉपर सपोर्ट मिळाला हा तुला. मिळाला आणि मी रिस्पॉन्सिबली करायची. हम्म. कारण का तिचा प्रोजेक्ट आहे तो, मला रिस्पॉन्सिबल व्हायचं होतं. कारण का कारण का ती कसं आहे, तिने एकदा काम बघितलं माझं, तिला आवडलं काम, तिला तो विश्वास झाला की हा काम करू शकतो. सो ती 15-15 अच्छा. दिवस म्हणजे बँगलोरला जायची. तिचे वेगळी कामं होती अजून ते सगळं हम्म. आटपायला. 15 दिवस फील्ड बेस माझ्या हातामध्ये, सगळं सॅम्पलिंग मी करायचो. ओके.
तिकडेच असताना ईशा बरोबर ओळख झाली. हम्म. ईशा मुखर्जीकर जी डॉल्फिन शाकोस्टिक्स वरती काम करते. ओ. तिला तिला असिस्ट केलं मी. गौरवने आमचं इंट्रोडक्शन करून दिलं. तिला असिस्ट केलं मी. ओके. येस. सो आतापर्यंत म्हणजे जो तुला सपोर्ट सुद्धा मिळालेला आहे तुझ्या कलिग्सचा किंवा तुझ्या मित्रांचा पण तो फार व्हॅल्युएबल आहे म्हणजे म्हणून आतापर्यंत तू इथपर्यंत पोहोचू शकलास आणि अर्थातच तुझी स्वतःची मेहनत सुद्धा आहे त्यात डेडिकेशन तितकं आहे. कारण मरीन मध्ये आल्यानंतर गौरव पाटील असेल किंवा प्रणय सावंत, पूजा हम्म. सावंत या लोकांनी एनकरेज केलं, ओरडले मला चुका झाल्या तेव्हा समजवलं. कारण का सगळ्यात लहान मीच होतो. कारण का प्रणय सिनियर टू मी. ओके. सो ते समजवायचे. गौरवने माझं म्हणजे आम्ही भांडतो पण बिकॉज गौरवला मी आधी सॉरी कारवारला असताना एकदाच भेटलो आणि मग हम्म. आम्ही नेक्स्ट इयर आंबोली प्लॅन केलं. ओके. फक्त दोनदाच आम्ही भेटलो असतो आंबोलीला, ते पण 2 वर्ष. आणि मध्ये हम्म. केवढा कॉन्टॅक्ट नव्हता. अच्छा. जेव्हा मालवणला गेलो तेव्हा आमचा कॉन्टॅक्ट अजून चांगला झाला. हा. असं कोणी सपोर्ट होता. आई बाबा हा. तर करायचे. हा. मग आई बाबा समजवायला लागायचं की काय नक्की पुढे काय करणार आहेस तू, हे सगळं. आणि तसंही मुलं सांगतील आपल्या आई वडिलांना हे नसतंच म्हणजे की काय आहे मनामध्ये किंवा मला तर माहिती नाही पण माझा खूप फोबिया आहे तो. म्हणजे मला पीएचडी नाही करायची आणि मला ऍक्वाकल्चर मध्ये जायचंय. हा. हे मला त्यांना बसून सांगावं लागलं कारण माझा प्रॉब्लेम आहे की मी खूप फास्ट बोलतो. तो समोरच्याला कळत नाही. सो मी जेव्हा इकडे आलो त्यांना समजवलं मी हा प्लॅन आहे, फक्त विश्वास ठेवा, हा. मी करीन. ती बोलली ओके. ठीक आहे. ते पण कधी बोलले नाही की ऑस्ट्रेलियाला जा, पीएचडी हम्म. करते, कधी बोलले. सो त्यांचं असं होतं की कारण का दीदी लंडनला आहे, ती हम्म. पीएचडी करते. सो दीदी ऑब्विसली हुशार होती मुळातच. मी तेवढा नव्हतो. हा, सो त्यांचं होतं असं की तू पण बाहेर जाऊन शिकावं. हा. पण मला तेवढी इच्छा नव्हती. मला इन्व्हेस्ट करायचं होतं. मग त्याला समजवलं माझा प्लॅन काय आहे. कारण का दीदीशी मी क्लोज होतो. दीदीला मी सगळं सांगायचो प्लॅन काय आहे तुमचा. ओके. मी घरच्याला सांगायला थोडं घाबरायचो. So, की समजवलं नीट आणि आता हम्म. ते म्हणजे तो हट्ट सोडलाय की जा बाहेर जा सोडलाय. ओके. म्हणजे व्यवस्थित तू तुझं काम तू कॅरी आउट करू शकतोयस. हो. तर आता मला शेवटचं विचारायचं आहे की मरीनची जी आपण फील्ड बघतो ती थोडीशी लोक टाळतात. पण काही असतात की तुझ्यासारखं त्यांचं डेडिकेशन आहे तितकंच पॅशन आहे. तर त्या मुलांसाठी तू काय गायडन्स देऊ शकतोस की ज्यांना पुढे जाऊन मरीन बायोलॉजी किंवा मरीन सायन्स ओशनोग्राफी मध्ये त्यांना इंटरेस्ट आहे आणि तिथे त्यांना करिअर करायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल मी तर त्यांना सांगेन की आपल्या आई बाबांबरोबर क्लिअर राहा. हम्म. हम्म. बिकॉज ऍक्च्युली मी सांगणार नव्हतो पण सांगतो मी. मी डायरीमध्ये लिहून ठेवलेलं की मला झोलॉजी करायचंय आणि मी ऍग्रिकल्चर करतो आणि हे आईने वाचलं. ओके. सो ते नव्हतं करायला पाहिजे. सो प्लीज तुम्ही तसं करू नका. तुम्ही आई बाबांना हम्म. सांगा की तुम्हाला काय करायचं आहे. हम्म. ऑब्विसली आताच्या जगामध्ये इन्कम हे खूप मोठं हे आहे. बरोबर. मरीन बायोलॉजी, ओशनोग्राफी, सायन्स, मरीन सायन्स 30 लोक जातात ज्यांना रिसर्च मध्ये खूप हे रिसर्च ओरिएंटेड असतात. हम्म. रिसर्च कारण का या फील्ड मध्ये तुम्ही रिसर्च मध्ये जाऊ शकता. मग तुम्ही हम्म. एक इन्स्टिट्यूट मध्ये जाऊन तिकडेच रिसर्चर होता, मग सायंटिस्ट होता, तुमची पोझिशन बरोबर. वाढत जाते. तर तुम्ही मग टीचिंग मध्ये येता हम्म. नेट सेट देऊन. हम्म. हम्म. यू कॅन डू पीएचडी, तुम्हाला डॉक्टरचा टॅग मिळतो. हम्म. किंवा तुम्ही ऍक्वाकल्चर मध्ये येता. हम्म. आत्ताची जी मुलं आहेत ज्यांना मरीन फील्ड किंवा ओशनोग्राफी, मरीन बायोलॉजी, मरीन सायन्स, इव्हन हम्म. फिशरीज आहे. हा. सो माझं असं आहे तुम्ही आधी तुमच्या पॅरेंट्सशी बोला हे डिटेलमध्ये
हम्म. 12 पास झाला आहात किंवा बॅचलर्स मध्ये आहात, डझंट मॅटर. हा. ज्या पॅरेंट्स ना बसून समजावा, बिकॉज जे मी केलं की माझे कम्युनिकेशन स्किल्स खूप म्हणजे झिरो होते. मी घाबरायचो म्हणून मी नाही बोलू शकलो. अच्छा. आणि थ्रू वाया लिखी आणि डायरी ते मला बोलायला लागलं की तुम्ही करू नका. हो, कारण सी एक लिमिट पर्यंत आई बाबा सपोर्ट करतात. हम्म. बिकॉज शेवटी त्यांची पण लाईफ आहे, ते किती करणार मुलांसाठी करून करून. बरोबर बरोबर. सो तुम्ही जर मरीन सायन्स मरीन बायोलॉजी मध्ये जाताय, सो यू कॅन गो इन रिसर्च. हम्म. मग पुढे रिसर्चला स्टडी करायचं. मग एका इन्स्टिट्यूट मध्ये जाऊन नेट सेट क्लिअर करून पोझिशन मिळवायची, अप्लाय करायचं पोझिशन साठी. यू कॅन गेट युअर डॉक्टर का डिग्री त्याच्यामध्ये. हम्म. तेव्हा नेट सेट येऊन टीचिंग मध्ये जा. पण जेवढे बोलायला इझी वाटतं ना नेट सेट गेट एक्झाम्स, हा. तेवढ्या नाही आहेत त्या. नाही ऍक्च्युली, कारण का ते खूप बरोबर बरोबर. हार्ड असतं. त्याच्यामध्ये ना तुला कॉमन सेन्स खूप वापरायला लागतो. हा. म्हणजे एखाद्याकडे कॉमन सेन्स खूप चांगला असेल आणि त्याचं अभ्यास करण्यात खूप चांगला असेल आणि एखादा फक्त दिवस त्याचा अभ्यास करून गेलाय ना, हा. तो प्रोबॅबिलिटी हे जास्त कॉमन सेन्स आहे ना, तो ती एक्झाम पास करण्याची प्रोबॅबिलिटी खूप जास्ती आहे. हम्म. त्याचे कन्सेप्ट खूप क्लिअर आहेत. हम्म. असा माणूस ते एक्झाम क्लिअर करू शकतो. ओके. तो माझं असं आहे की यू डिसाइड व्हॉट यू हॅव टू डू. म्हणजे तुम्हाला हम्म. रिसर्च करायचंय की तुम्हाला इन्कम पाहिजे. म्हणजे तुमचा डिग्री झाली की तुम्हाला इन्कम पाहिजे. सो त्यासाठी ऍक्वाकल्चर इज ऑप्शन. ओके. त्याच्यामध्ये श्रीम फार्मिंग आहे, क्रॅप फार्मिंग आहे. हा. की जर का तुम्ही 12th नंतर तुमचं असं आहे की बीएससी नंतर आपल्याला अर्निंग पाहिजे, कारण का हम्म. बॅकग्राऊंड आपला तेवढा चांगला नाहीये, हा. तर मग त्यासाठी फिशरीज आहे. ओके. बॅचलर्स इन फिशरीज आहे, फिशरीज आहे. कारण कुठेही फिशरीजचा कोटा खूप जास्त आहे मरीन बायोलॉजी पेक्षा. कारण का आता पोझिशन्स निघाल्या फिशरीज, त्याच्यामुळे सगळे फिशरीज वाले आहेत. तिथे मेन्शन पण नाही केले की फिशरीज स्लॅश मरीन बायोलॉजी. हा. जेव्हा मँग्रोव्हच्या गेले, मँग्रोव्ह फाउंडेशनच्या इंटरव्ह्यूला गेलेलो मी, प्रणय प्रेरणा, आदिती मातवणकर. ओके. तो तेव्हा सुद्धा हेच झालं की आम्ही चौघच मरीन बायोलॉजी वाले होतो हम्म. आणि बाकी सगळे फिशरीज वाले होते. आणि सगळे लातूर, कोल्हापूर, रत्नागिरी, हम्म. जवळजवळ 7-70 मुलं होती. हम्म. त्यातून 10 जणच निवडणार होते. ओके. आणि प्रणय फक्त मरीन बायोलॉजी स्वतः ज्या निवडलं गेलं. ओके. तर मला तेच एक, इव्हन मी असं पण नाही बोलतो की मरीन किंवा तुम्ही कुठल्याही ह्याच्यामध्ये जा, कुठल्याही फील्ड मध्ये जा, जस्ट मेक शुअर की तुम्ही त्याच्यामध्ये बेस्ट करताय. ते मला बाबा नेहमी बोलायचे, ओके. तुला पाहिजे ते कर, आम्ही तुला सपोर्ट करतोय, हम्म. पण त्याच्यामध्ये टॉप कर. बिकॉज ती तुमची रिस्पॉन्सिबिलिटी. तुम्ही त्याच्यामध्ये फेल होताय, पास होताय, तुम्ही तुमच्या हम्म. फॅमिलीला ब्लेम नाही केलं पाहिजे. बरोबर बरोबर. तुम्ही ते फेलियर थोडं डोक्यात घ्यायला पाहिजे की अच्छा हा डिसिजन घेऊन मी फेलियर आहे, सो हम्म. आय शुड नॉट ब्लेम माय पॅरेंट्स फॉर दॅट. या. हे कुठेतरी मुलांनी लक्षात घेतलं पाहिजे. आता आता बरं, खूप सारी मुलं असतात की खूप सारी मुलं आहेत जे मला मेसेज करतात की अरे दादा पुढे काय करायचं, हम्म. मरीन बायोलॉजी मध्ये हे करायचं. एक मुलगी आहे वसईची, जी माझ्याशी बोलत होती. ओके. तर तिला पण मी सेम सांगितलं की तू घरी बोल, तू ठरव हम्म. तुला डिग्री झाली काय करायचंय, इन्कम पाहिजे का रिसर्च मध्ये जायचंय. जर तुमचं चांगलं ड्रॉइंग आहे, यू कॅन बी अ गुड इल्युस्ट्रेटर. या. गौरव, जसं गौरव करतो. आणि अजून एक पॉइंट होता. सो जी आता पण जी जर्नी झाली माझी फ्रॉम द 12 टू ते आतापर्यंत, इव्हन मास्टर्स मध्ये सुद्धा आमच्या हम्म. प्रोफेसर्सने आम्हाला खूप सपोर्ट केला. खास करून आमचे गाईड आरगी सर. टायर्ड पुलिंगच्या वेळेला आहे ना, त्यांची बाईक आमच्याकडे असायची, बुलेट.
त्यांनी मार्शल खूप सपोर्ट केला. इव्हन माझे कलिग्स आदिती मातवणकर असू दे किंवा स्कूल शाळेचे मित्र आहे प्रणय मुरकर, तो ह्याने पण खूप हम्म. सपोर्ट केला या पिरियड मध्ये. इट्स गुड की पॅरेंट्स आल्यावर सुद्धा तुम्हाला कोणते सपोर्ट करतात. हा, म्हणजे आपण आपला सर्कल कसा ठेवतो त्याच्यावर आपलं ग्रोथ डिपेंडेड आहे. हो, सर्कल पण आणि तुम्ही कोणाकडून काय घेताय हम्म. हम्म. ते मेन आहे. So, ते जेव्हा तुम्ही ठरवता ना तेव्हा तुमचं सर्कल चांगलं होतं. बरोबर. आता जसं अभिषेक जमाल आता आमचा खूप मोठा सिनियर, पण माझ्या बरोबर प्रणय गौरव बरोबर ते एकदम नॉर्मल वागतो. हम्म. वाटत नाही की senior आमचं खूप असं चांगलं आहे सिनियर. सर्वेश गार्गी यांच्या बरोबर. हम्म. आणि एक पॉइंट ऍड करतोय मी थोडासा. कारवारला असताना आम्ही जो टाईड पुलिंग करायचो ना, हम्म. जेव्हा मला पहिला नुडी मिळाला अभिषेक थ्रू, ओके. त्याच्या नेक्स्ट डे आम्हाला प्रत्येक दिवशी एक नुडी मिळालाय वा. प्रत्येक पर डे. ती लिस्ट खूप मोठी झाली आहे. ओके. हे आणि कोणत्याही असं मरीन एन्थुझियास्ट साठी काय बोलू शकता, इट इज मोर दॅन अ ड्रीम. रोज रोज एक हा, एक. आणि आमचं असं झालं ना की दुपारी पण टाईमला जायचो, हम्म. उठून परत पहाटे टाईमला पण जायचो. आम्ही 4 वाजता गेलोय, 3 वाजता गेलोय पहाटे, हम्म. दमून आलोय, आंघोळ केलीये, कॉलेजला गेलोय, मग परत दुपारच्या टाईडला गेलोय, डायव्हिंग नेत्राळीला गेलोय, डायव्हिंग करून थकून आलोय आम्ही, 3 हम्म. वाजता उठून सगळं टाईड पुलिंग जातोय. ओके. सो मे मध्ये तर आम्ही आय गेस 15 पहिले 19 डेज आम्ही रेग्युलर टाईड पुलिंग हम्म. दोन्ही वेळेला. इतकं थकायचो, पण एक वेगळी मजा येते टाईड पुलिंग साठी. काय कारवारला जा की कुठेही जा. हा, नाही ते मला टाईड आम्हाला पुलिंग तरी मी इतकं एक्सपिरियन्स केलं नाहीये, पण एक समराइज मी करून सांगू शकतो की जितकं एक्सप्लोर करतो एखादा स्टुडंट असो किंवा तो एक मोठा व्यक्ती सुद्धा असो, तितकंच त्याचं त्या फील्डमध्ये किंवा त्या डोमेनमध्ये तितकंच त्याचं रेप्युटेशन का होईना, पण त्याचं स्वतःचं जे नॉलेज आहे किंवा त्याचा स्वतःचा जो वेळ आहे तो तिथे कुठेतरी काय बोलू शकतो आपण, तो वर्थ इट आहे. हो. आणि जसं आता गौरीने ऍड केलं, मी सांगायला सुद्धा की व्हॉट आर नूडीज. हा. नूडी सी स्लग आहे सिम्पल लँग्वेज मध्ये. हम्म. त्याला शेल नाहीये नूडी ब्रँड्सना. हम्म. आणि ते खूप असे नूडी ब्रँड्स तुला 0.5 mm चे पण मिळणार किंवा 36 सेंटीमीटरचे पण मिळणार. ओ. स्पॅनिश डान्सर आहे. हम्म. हम्म. कारण का नुडी म्हणजे नेकेड आणि ब्रँक्स म्हणजे गिल्स. सो नेकेड गिल्स असलेला नुडी ब्रँक असतो. ओ. तो हे नेहमी प्रणय जेव्हा लोकांना सांगायचं तेव्हा हे बोलायचं. तो मला ते म्हणून लक्षात आहे व्हॉट आर नुडी ब्रँक्स. ओके. आणि त्याचं इम्पॉर्टन्स अजून नाही माहिती आहे लोकांना. काम खूप कमी चाललंय कारण तेवढं लोक लक्ष देत नाहीये. हम्म. आता फक्त चेकलिस्टच झाली आहे इंडियामध्ये पब्लिश. अच्छा. दीपक आपटे सरांनी केली, त्यांचं बुक आहे दीपक आपटे सरांचं ते ब्रँड्स. ओके. सो ते वाय आर इम्पॉर्टंट, वाय नुडी हम्म. ब्रँक्स आर इम्पॉर्टंट. आणि तो मोठा क्वेश्चन मार्क आहे अजून सुद्धा. अच्छा. आणि हा खूप मस्त प्राणी, म्हणजे त्यांना शेल नसतं. आणि तुझ्या एका नखावरती एवढे छोटे असतात, तुझ्या एका नखावरती ते 4-5 तरी राहते. लिटरली झोपून झोपून शोधलंय त्यांना, हेडलॅम्प अच्छा. लावून वगैरे. असं ओव्हरऑल सगळं असं होतात. ओके. यावर आहे ना खरं आपण खूप वेळ चर्चा करू शकतो, पण आजचा आपण एपिसोड इथे संपवू. ठीक आहे. तर खरंच धन्यवाद कौस्तुभ, तू आज वेळ काढून सहभागी झालास आणि खूप महत्वाच्या गोष्टी तू शेअर केल्यास आणि खरंच फार छान वाटलं की कसा
लाडका मित्र अ, एखाद्या एपिसोड साठी आलेला आहे. हे मला पण चांगलं वाटलं, कारण माझं असं आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं. हो, हो. म्हणजे मी काय करतोय हे नाही, की मी काय करतोय हे महत्वाचं नाही, पण काय आहे नक्की. कारण का लोक हं, आमका जातात वरती, पण आपल्या हं. पायाखाली काय आहे, काय असू शकतो लोकांना बरोबर, माहितीच नाही. बरोबर. आपल्या पायाखाली एक ते वेगळं जग आहे. शार्क हा शार्क डेंजरस आहे, तर शार्कला का वाचवलं पाहिजे हं. लोकांना नाही माहिती. ते समजवण्याचं काम आम्ही करतो, की शार्क जो आहे तो जे फूड चेन मध्ये जो वीक अॅनिमल आहे त्याला खाऊन फूड चेन जे आहे ते स्ट्रॉंग ठेवतो, फूड पिरामिड स्ट्रॉंग बरोबर, ठेवतो. बरोबर. विदाउट शार्क ओशन विल बी डेड. Yeah, absolutely. सो दे आर द इम्पॉर्टंट फॅक्टर. ते भले किती हं. अग्रेसिव्ह असू दे, बरोबर. पण दे आर द जेंटल जायंट्स. हं. सो माझं हेच असतं, की मी जेव्हा कधी पण इन्स्टावरती कोणी पोस्ट करतो, इंस्टाग्रामवरती, माझं हेच असतं की लोकांना कळावं की ठीक आहे त्यांची शिकार होते, हं. ते आपल्यावरती अटॅक करतात, पण म्हणजे केसेस असे की त्यांनी अटॅक केला आणि तो निघून गेलाय, हं. आणि ब्लड लॉस आणि फिअरमुळे मेलेत लोक. अच्छा. म्हणजे भीतीमुळे लोकांचा मृत्यू झालाय. हो. इवन काही डॉक्युमेंटरीज आहेत जे दाखवतात की डीप मध्ये जे काही कार्कास पडतं वेल्सचं, हं, हं, शार्क हं. त्याच्यावरती फीड करतात. बरोबर. ते पाण्याला क्लीन ठेवतात ओव्हरऑल. ते जेलीफिश वरती फीड करतात, कारण का हं, जेलीफिश वाढलं ना तर अख्खी हं. फिशेस कोलॅप्स होतात. येस. ते चायनामध्ये झालं. ओके. सगळे शार्क्स काढले, तिकडचे जेलीफिश वाढले आणि फिशरीज ठप्प झाली. हं. या बारीक गोष्टी लोकांना नाही कळत, कळलं पाहिजे. आणि ओके. त्याचं सगळ्यांचंच आहे, जे वाईल्ड लाईफ मध्ये आहे, जे कन्झर्वेशन मध्ये आहे हं, किंवा ज्यांना हं, इंटरेस्ट आहे, हे हं, सगळ्यांचं एकाच म्हणजे एकाने शक्य होण्यासारखं नाहीये ते. हं. तेव्हा सगळ्यांनी सगळे एकत्र एकत्र येऊन केलं पाहिजे. माझ्या मालवणमध्ये पण तेच होतं, की ह्यांचे हं, नर्सरीज कुठे आहेत हं. प्रोबॅबली ते आम्ही शोधायचो. सो मग दिवसात आठवड्यातून 3दा सोर्सिंगचा राखण्याचं काम सॅम्पलिंग करायचो. ओके. 3 दिवस मॉर्निंग मध्ये गिलनेटचं ऑप्शन असायचं, तिकडे जायचो. आफ्टरनून मध्ये हं, ट्रॉलर्स असायचं, तिकडे जायचो. हं. आणि अख्खे मार्केट असायचो आम्ही, कारण का जोपर्यंत माझे कपडे खराब नाही ना होत, तोपर्यंत मला सॅम्पलिंग करायचं फील येत नाही. सिरियसली. सो एकटा असलं की तोंडामध्ये आपलं पेन आणि शाक सगळं ते गिळगिळीत झालेलं असंच हं. असायचो मी. त्याच्यामुळे टुरिस्ट त्यांचे खतरनाक प्रश्न, म्हणजे आपल्याकडे शाक मिळतो हं. असं होतं काय काय. सो ओके. 6 महिने कसे गेले कळले पण नाही. हं. मालवणला जायचंय. या नोट वरती मी संपवतो, आणि मला ऍक्च्युली तुम्हाला दोघांना थँक्यू बोलायला लागेल की तुम्ही एवढे पेशन्सने ऐकलं, आणि मला चान्स नाही, दिलात नाही. बोलायचं होतं. सो दोघांना पण खूप थँक्यू. सो कौस्तुभ, थँक्स अ लॉट, तू आज जॉईन होऊ शकलास आम्हाला आणि आम्ही खरंच तुझी जर्नी एन्जॉय केली, तुझे एक्सपिरियन्सेस एन्जॉय केले आणि तुझं जे व्हॅल्युएबल तुझं नॉलेज तू शेअर केलंयस आम्हाला. खूप खूप धन्यवाद खरंच. येस. तर तुम्हाला एपिसोड आवडला असेल तर प्लीज हा व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि असे अजून विषय जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पेट्रियनवर तुम्ही आमच्या टीमचे समर्थन करू शकता, जे मेहनत करून इतकी माहिती तुमच्या समोर आणतात. आम्ही पुन्हा एकदा नवीन पाहुण्यांबरोबर मजेशीर गप्पा मारू. तोपर्यंत सुरक्षित राहा आणि आपली काळजी घ्या. धन्यवाद.